कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं मोठा दणका दिलेला आहे। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटेंना 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी 2 वर्षांचा कारावास तसंच 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय। न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता। कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। 15,000च्या जात मुचलक्यावरती कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलाय। आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी धसामने केलेली आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन टाकावा, मुंडे मंत्रिपदाला का चिकटून बसलेत असा सवालच करत धस आक्रमक झालेत आणि यावेळी त्यांनी अजित पवारांनीही राजीनामा दिला होता याची आठवण करून दिली आहे। मंत्री धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा एक आजार झालाय आणि या आजाराच्या रुग्णांना 2 मिनिटही बोलता येत नाही अशी माहिती खुद्द धनंजय मुंडेंनीच दिली आहे। माझ्या दोन्ही डोळ्यांवरती 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर TP लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या। धनंजय मुंडेंवरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांचं RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समर्थन केलंय। प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवून शासन आदेश काढल्याचं कुंभार म्हणालेत, तर खोटं सांगत मुंडेंनी 200 कोटी उचलल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता। मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडे आक्रमक झाल्या आहेत। त्यांनी आता मुंडेंच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिलाय। अधिवेशनाआधी करुणा मुंडे आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत। धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा त्यांचा आरोप आहे। परळीतील महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे। SIT कडून परळीतील 50 जणांची झाडाझडती घेण्यात आली आहे आणि परळीतील महादेव मुंडे प्रकरणात जे 5 सदस्यीय विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं या पथकाकडून प्रकरणाचा तपास आता केला जातोय। एकनाथ शिंदेंनी काढलेलं 1400 कोटींचं टेंडर भाजपनं रद्द केलंय। शिंदे मुख्यमंत्री असताना झोपडपट्टीतील सफाई, शौचालय देखभाल आणि दारोदारी जाऊन घनकचरा गोळा करण्याच्या कामासाठी टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र यावरच भाजप नेते प्रवीण दरेकरांनी मुद्दा उपस्थित केला होता। तसंच बेरोजगार संस्थांच्या फेडरेशननं कोर्टात याचिकाही केली होती आणि त्यामुळे आता हे टेंडर रद्द करण्यात आलंय। कोकणातील विरोधक आणि सत्ताधारी आमदार एकाच मंचावरती उपस्थित होते। यावेळी सामंत यांनी सूचक विधान केलेलं आहे। भास्कर जाधव हे आज सोबत आहेत आणि आमच्यात कोणतेही राजकीय कटुता नसल्याचं उदय सामंत म्हणाले। त्यामुळे जाधवांचं नक्की काय चाललंय अशी चर्चा आता रंगतीये। मुंबई महापालिकेच्या निवडणुका या एप्रिल-मे महिन्यात लागू शकतात आणि त्यामुळे तुम्ही कामाला लागा असं आवाहनच आता उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय। आता आम्ही धक्का पुरुष झालोय, कोण धक्के देतोय ते पाहतोच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना आव्हान सुद्धा दिलंय। पुण्याच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय। शरद पवार हे आमचे महाजी शिंदे आहेत, सेनापती आहेत असं राऊत म्हणाले। तर एकनाथ शिंदेंना पुरस्कार देताना राऊतांनी टीका सुद्धा केली होती। मात्र आता राऊतांनी पवारांनाच महाजी शिंदेंची उपमा दिलेली आहे। शिंदेंना पुरस्कार दिल्यानंतर राऊतांनी केलेल्या टीकेला पवारांनी पडदा टाकलेला आहे। राऊत आणि माझ्यात विसंवाद नाही, आमचे चांगले संबंध असल्याचं पवार म्हणाले। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवरती आलेत। आगामी निवडणुकांआधी मनसेमध्ये मोठे बदल होणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांसह पदाची नावही बदलली जाणार आहेत। आव्हाड समर्थकांची घर वापसी झालेली आहे। 2 दिवसांपूर्वी अभिजित पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता। मात्र 2 दिवसांतच स्वगृही ते परतलेत। ब्लॅकमेलिंग करून अजित पवार गटात प्रवेश केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच जितेंद्र आव्हाडांची साथ कधी सोडणार नसल्याचंही ते म्हणाले।